मिरजेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची पदवीधर संवाद मेळावा निमित्त कैलासवासी रावी भिडे मुकबधीर शाळेत सदिच्छा भेट. मुकबधीर विद्यार्थिनींनी तयार केलेली राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पदवीधर संवाद मेळावा आणि शाळा सदिच्छा भेट निमित्ताने अपंग पुनर्वसन संस्था संचलित कैलासवासी रावी भिडे मुकबधीर शाळेस भेट दिली. या प्रसंगी कर्णबधीर मुलांनी मंत्री महोदयांचे हलगी लेझिमच्या वाद्याच्या गजरात जंगी स्वागत केले. त्यानंतर कर्णबधीर मुलामुलींनी साईन लँग्वेजद्वारे राष्ट्रगीत सादर करून नव्यानं बांधण्यात आलेल्या वसतिगृहाची पालकमंत्र्यांनी पाहणी केली. मुख्य कार्यक्रमाचे प्रास्ताविकांनी स्वागत संस्थेचे सहसचिव निरंजन आवटी यांनी करून संस्थेची वाटचाल, आवटी कुटुंबियांचे योगदान याबाबत माहिती दिली. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष नुरुल अमीन भोकरे यांच्या हस्ते पालकमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेला देणगी दिल्याबद्दल देणगीदार शरद प्रभाकर दीक्षित यांचा पालकमंत्री यांच्या हस्ते सत्कार झाला. शाळेतील कला शिक्षक राजाराम येवारे यांनी काढलेले तैलचित्र प्रदान करण्यात आले. कला शिक्षकांनी आणि मुलींनी बनवलेल्या राख्या पालकमंत्र्यांना बांधण्यात आल्या. आपल्या मार्गदर्शनात चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील सुखदा या संस्थेच्या कार्याचा उल्लेख केला. अपंग पुनर्वसन संस्थेची वाटचाल समाधानकारक असल्याचे सांगितलं. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत समाजातील दानशूर व्यक्तींचा उपयोग संस्थेला झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करून संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सदर कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे सचिव सुरेश बापू आवटी यांनी केले. सदर कार्यक्रमाला खासदार विशालदादा पाटील, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उपाध्यक्षा श्रीमती जयश्रीताई पाटील, महापौर धीरज सूर्यवंशी, भाजपा नेते शेखर इनामदार, मकरंदभाऊ देशपांडे, नगरसेवक गणेश मळी, दयानंद खोत, मोहन वाटवे, डॉक्टर पंकज मेत्रे, नगरसेविका सौ विद्याताई नलवडे, अपर्णाताई शेट्टे, बाबासाहेब आळतेकर, नितेश कांबळे, सचिन जाधव, फिरोजी जमादार, अपंग पुनर्वसन संस्थेचे उपाध्यक्ष संदीप आवटी आणि सौ सुनीता कोकाटे, सौ सुजाता रक्तवान यांच्यासह शिक्षक पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राजकारण हे पैसा छापण्याचा कारखाना नाही, तो सामाजिक काम करण्यासाठीचा प्रभावी माध्यम. सामाजिक काम करत असताना राजकारणाबद्दल जास्त करता येईल, मोठी वेगळी वाटतात, अशाच निर्माण होते. एवढाच भाग आहे. पैसे छापण्याचा कारखाना नाही आणि त्यामुळे आवटी कुटुंबाला खूप धन्यवाद देतो. आणि सरकारचे वेगवेगळे नियम जे असतात त्या नियमामुळे विद्यार्थी संख्या कमी ठेवायला लागते, तेवढंच ग्रँट मिळते. मला असं कळलं की की सरकार अनुदान देवामध्ये जेवढी बोलायची तेवढी मी घेणार आणि त्यांचा खर्च करणार. बापू सुद्धा खूपच समृद्ध आहे, पण आमच्यासाठी पण खूप जण त्याच्या पाठीशी आहेत. त्यामुळे जर नियमाची चौकशी करायला होतं, जर इनटेक जो असतो त्याच्यापेक्षा जास्त आपण या त्यामुळे इनटेक पेक्षा जास्त विद्यार्थी सरकारकडे अनुदान न मागता घेता येत असतील तर काय झालं आकाश तुम्ही किती दर्शक बाकी आले पण ती एकदा कायदेशीर चौकशी करा की आपल्याला इनटेक पेक्षा जास्त मोठं घेता येत असतं, अनुदान नाही मिळालं तरी चालेल. कारण आता वेगवेगळ्या काल आपण एक मोठं शिबिर ज्यांना हात नाही, पाय नाही, त्यांना कृत्रिम हातपाय देण्याची एक मोठी यंत्रणा जयपूर खूप नावाने तयार झाली आणि इतका परफेक्ट फिटिंग असतं की पुन्हा एकदा मूळ जीवन सुरू होतं. तर आम्ही काल ज्यांना असं कृत्रिम हात आणि पाय हवा आहे याची मेजरमेंट घेण्याचा कार्यक्रम केला. त्या यादवाने 220 जणांनी काल मागं दिली. आता एक 2-3 वेळ लागतात. तसं पुण्याला एक कारखाना आता सुरू झाला आहे, त्याच्यामध्ये ते हात पाय परफेक्ट तयार होतं. मी त्याला असं म्हटलं की ते मला म्हणते की त्या मापू घेण्याचा तुम्ही या लावताना घेणार, कारण ते जेव्हा लावले जातात त्याचा आनंद ते वेगळाच होतो की त्याला त्याच्या चेहऱ्यावर आनंद असतो, आपल्याला अशी समाजामध्ये आपल्याला आश्चर्य वाटेल. परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची व्यंग असणारी, दुःख असणारी काही लाख म्हणजे 1 कोटी तरी लोक आहेत. म्हणजे कुटुंब एक आलं, अपंग एक आलं, प्रतिबंध एक आलं, एकल आलं. तर तुम्ही एकल खूप काम करतो. एकल म्हणजे काय तर ज्या महिलेचा नवरा गेला तरी आहे, नाहीतर
त्यावेळेस तरी जातात. नाहीतर आहे पण काही करत नाही, दारू पितो, निष्क्रिय आहे, पण ती मात्र जिथे घर चालवतो. त्याला म्हणतात एकच. तर मी गेले काही महिने यावर काम करता करता आमच्या मतदारसंघामध्ये घर टू घर जेव्हा सर्वे केला तर ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.